हॅलो एव्हरीवन. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे, की वालाची उसळ कशी करायची. तर ह्याची प्रोसेस आहे थोडीशी, ती मी तुम्हाला समजावून सांगते. हे जे वाल असतात, ते आदल्या दिवशी आपण मटकीसारखे पाण्यात भिजत घालायचे. रात्री ते उपसून ठेवायचे आणि फडक्यामध्ये बांधून ठेवायचे, आपण मटकीला बांधतो तसं. दुसऱ्या दिवशी हे गरम पाण्यात घालायचे आणि मग 5 मिनिटं गरम पाण्यातच ठेवून द्यायचे. त्याची सालं पटकन सुट्टी होतात. अशी सगळी सालं काढून घ्यायची त्या वालांची आणि कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी करून घ्यायची. जास्त नाही, मग ते फार शिजतात. त्याला काय काय लागतं ते साहित्य आता आपण बघून घेऊया. इथे मी घेतलंय ओलं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता. इथे कांदा लसूण चटणी घेतलीये, आमसूल घेतलंय, मीठ घेतलंय, लसणाच्या पाकळ्या, गूळ आणि साधं मिसळलेलं तिखट. आता इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. इथे घ्यायचंय ओलं खोबरं, त्यानंतर घालायची कोथिंबीर आणि मग घालायच्या लसणाच्या पाकळ्या, मग घालायचे थोडे जिरे आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. कढई तापत ठेवली होती, त्यात तेल घातलंय मी. तेल तापल्यानंतर फोडणी करून घ्यायची. आता इथे आपली नेहमीसारखी फोडणी करून घ्यायची. मोहरी, जिरे, हिंग, हळद अशी फोडणी करून घ्यायची. त्यानंतर मग घालायचा कढीपत्ता. कढीपत्ता फ्राय झाल्यावर जे आपण वाटण तयार करून घेतलं ओल्या खोबऱ्याचं, ते वाटण ॲड करायचं आणि ते परतून घ्यायचं. हे वाटण थोडंसं कोरडं झालं, की ह्याच्यामध्ये आपण जे वाल उकडून घेतले ते ॲड करायचे. वाल उकडताना एकच शिट्टी करायची, जास्त शिट्ट्या नाही करायच्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय, त्यानंतर घालायचा गूळ, त्यानंतर आपण साधं मिसळलेलं तिखट घालायचंय, मग आमसूल टाकून घ्यायचंय आणि कांदा लसूण चटणी घालायची आणि हे सगळं घालून झाल्यावर हे छान मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून ह्याला एक वाफ काढून घ्यायची. तर आता आपण इथे उघडून बघूयात कशी उसळ शिजली आहे का. येस, बघू शकता तुम्ही इथे मस्त उसळ शिजली आहे. तुम्हाला या उसळची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना, नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते उसळ. एखाद्या दिवशी भाजीचा कंटाळा आला असेल तर नक्की ही उसळ ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.